नमस्कार, दिव्यांग मासा व्यथा दिव्यांगाच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली। तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला। त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला, त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला। तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला। पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने 3 गाड्या ठोकल्या। या 3 गाड्या ठोकताना त्यातली अजून एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती। जितेंद्र सोनकांबळे यांनी FIR करायचा प्रयत्न केला। FIR होत नव्हती, कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती। पण ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले, अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा, आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली। पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही। इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहेत। आत्ता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होते। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल FIR मध्ये का आले नाही? PI चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, मेडिकलसाठी 3ही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाचंच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही? 3रं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता। याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि नेग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये, की गाडी 150च्या वेगाने होती। एरवी आमचा 10ने वेग वाढला तर चलान फाडायला पोलीस तयार असतात, 150च्या वेगाने गाडी चालत होती। नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही, रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली। याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत। म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं, ठीक आहे बाबा, तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण, संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही, फार गमतीदार आहे। इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, त्यांच्या ऑनेस्टीचं, की पोलिसांना कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही। आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले, माझ्या मुलाची गाडी आहे, माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा। कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब? अहो तुमच्या मुलाचं नाव साधं FIR मध्ये अजून आलेलं नाही, तुमच्या मुलाला FIR मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात, तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची? याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत। जे इंज्युअर्ड लोक आहेत, कोण इंज्युअर्ड आहे, किती इंज्युअर्ड आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही। ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला। काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही, मी या मतदारसंघातला आणि मला माहिती होतं। जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला?
तुम्ही ते रविवारी घटना घडली, सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत? सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाहीत? मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत? तुम्हाला 36 तास का लागले व्यक्त व्हायला? यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे. पुढील बातम्या पाहण्यासाठी दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगाच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.